लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की नंदिनी जीवाला म्हणत असते, मी आईबाबांना सांगण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र माझ्याच्याने हे होतच नाही. तुम्हाला आठवतं आहे का, आपण गेल्या वेळेससुद्धा आईबाबांना हे सांगायला गेलो होतो, मात्र त्यांचा तो आनंद, त्यांचा तो उत्साह पाहून आपण 2 पावले मागे आलो होतो. आता तो क्षण दोघांच्याही डोळ्यासमोर आलेला असतो. त्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात. नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मी हे कधीही नाही सांगू शकणार. त्यावर जीवा म्हणत असतो, मी सुद्धा तेच तुला सांगतोय ना. खरं सांगणं सोपं आहे, पण सत्य लपवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना नंदिनी. एकदा काय काव्याची एक्झाम झाली आणि डिलिव्हरी झाली असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही काय बोलताय ते मला अगदी कळतंच आहे. काव्याची डिलिव्हरी आणि एक्झाम झाली ना, आपण सगळ्यांना जमा करून सगळं सत्य सांगूया आणि अगदी नाक रगडून त्यांची माफी मागूया. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आपण सांगूया, पण सध्या हे सत्य लपवणं तेवढंच गरजेचं आहे. मी कायम तुझ्यासोबत असेल, तू अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणून तिचे डोळे पुसत असतो आणि तिच्या हातात हात देत असतो आणि तिला धीर देण्याचं काम करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला वसू आणि रम्याचं कटकारस्थान करणं सुरूच असतं. वसू म्हणत असते, रम्या तुला सांगू का, अगं त्या दिवशी मी जीवा नंदिनीला कोणाला तरी डब्बा घेऊन जाताना पाहितलं आणि याचा प्रूफसुद्धा माझ्याकडं आहे. मी याचा फोटोसुद्धा काढून ठेवलाय. तुला आठवतंय का त्या दिवशी सकाळी? असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते, हो गं आठवतंय, पण त्या दिवशी जेव्हा ते संध्याकाळी वापस आले तेव्हा तर त्यांच्या हातात डब्बा नव्हता. तेव्हा वसू म्हणते, हो अगं मी तेच म्हणते ना, म्हणजे जर यांनी स्वतःसाठी डब्बा घेऊन गेले असते हे, तर तो डब्बा वापस आला असता. म्हणजेच हे कुणासाठी तरी डब्बा घेऊन जातात. हे काय चाललंय यांचं, हेच आपल्याला शोधून काढायचे, असंही ते वसू म्हणत. आता वसूचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या म्हणत असते, हो ग, ते तर आपल्याला सगळ्यांना समोर आणायचंच आहे, पण गेल्या वेळेस काय झालं आठवतंय ना तुला? तेव्हा दोघीच्याही डोळ्यासमोर ते चित्र आलेलं असतं. जेव्हा त्यांनी सत्य समोर आणलेलं असतं तेव्हाही ते विक्रमनी खरं तर रम्याच्या कानाखाली वडलेली असते आणि तिला धमकावलं सुद्धा असतं. हे सगळं काही ते रम्याला आठवत असतं आणि तिची चिडचिड होत असते. ती म्हणत असते की मामांना मी दाखवेलच हे सगळं काही समोर येऊन. त्यांच्या सुनावर आणि लेकावर त्यांचा फार विश्वास आहे ना. बघूयाच आपण, उद्या चोरवटीचा कार्यक्रम आहे, डॉक्टर आर्या नक्कीच येईल. त्या आर्यावर तू लक्ष ठेव आणि मी जीवा नंदिनीवर लक्ष ठेवते. त्यांचा काय नेमकं लपंडाव सुरू आहे हे आपण सगळ्यांसमोर आणूयाच, तो सुद्धा पुराव्यासहित, असं ह्या दोघींनी ते ठरवलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला चोरवटीचा सोहळा सुरू झालेला असतो. इकडे मानने सगळ्या पाहुण्यारावळ्यांचं स्वागत करत असते, सगळ्यांशी बोलत असते. तितक्या तिथे आर्यासुद्धा आलेली असते. आर्या आल्याबरोबर मानने तिचं स्वागत करते आणि तिला आतमध्ये घेऊन येते. आल्याबरोबर काव्याला आर्या घट्ट अशी मिठी मारते आणि तिला म्हणत असते, काय गं काव्या, कशी आहेस? तेव्हा काव्या म्हणत असते, अगं मी तर ठीक आहे, पण मात्र तू कुठे गायबस ग? यांच्या दोघींच्या बोलण्याकडे मात्र इकडे वसू आणि रम्याचं बरोबर लक्ष. काव्या म्हणत असते, अगं आर्या, तू इथे आल्यापासून गायबच ग, मला तर भेटत नाही, काही नाही, काय चाललंय तुझं नेमकं? त्यावर आर्या म्हणते, अगं दुसरं काय असणार, माझं काम आणि काम फक्त. आता काव्याचं तिने आणलेल्या त्या पिशव्याकडे लक्ष जातं. काव्या म्हणते, काय गं, माझ्यासाठी काही घेऊन आलीस का? तेव्हा आर्या म्हणते, चला हट गं, तुझ्यासाठी नाही, तू तुझ्या चोरवटीला मला आमंत्रण दिलं होतंस का? नाही ना, मग हे सगळं काही फक्त नंदू डार्लिंगसाठी आहे, असंही ते आर्या म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे बाई, शांत डोकं ठेव, हे शरबत पी बरं. तेव्हा आर्या म्हणत असते, नको शरबत नको, अगं मला थंड पाणी दिलंस तरी चालेल. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मी आणते तुझ्यासाठी. आता आर्या म्हणते, अगं राहू दे, ठीक आहे, तुला काही कामं असेल ना, जा. नंदिनी उत्सवमूर्ती कुठं आहे आपली बघून ये, मी घेते माझ्या हाताने पाणी, असं म्हणून ती किचनमध्ये जाण्यासाठी निघत असते. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी छान अशी तयार झालेली असते. जीवाने तिला पाहितल्याबरोबर तिचं कौतुक करत असतो, अरे वा, माझी बायको किती क्यूट दिसते, किती छान दिसतेस. मात्र नंदिनी ते फार टेन्शनमध्ये असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, इतकी छान दिसतेत, मात्र कमतरता फक्त स्माईलची आहे बरं का, थोडं हास की गं नंदू. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो नाही हो, मला फार टेन्शन येतंय. आता काव्याच्या चोरवटी दिवशी मी ड्रेस घातला, पण आता मला साडी नेसावं लागली, म्हणजे कुठून काही दिसत तर नाही ना, कुणाला काही कळणार तर नाही ना. तेव्हा जीवा म्हणतो, नाही रे बाबा, अजिबात काही कळणार नाही, तू काळजी करू नकोस बरं, पण जर तू असं टेन्शन घेतलंस ना, नक्कीच कुणाला तरी संशय येईल. अगं काय चालेल नंदू तुझं, आज तुझा दिवस आहे ना, मग हास ना गं जरा असं. आता नंदिनी मात्र अजिबातच हसत नसते. जीवा तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला गुदगुल्या करतो आणि हसवत असतो. त्या गुदगुल्याच्या राड्यात आणि त्यांच्या झटापटीच्या राड्यात खरं तरी ते नंदिनीचा जो काही धागा असतो तो जीवाच्या घड्याळीला अडकलेला असतो. आता ते अडकल्यानंतर दोघीही जरा टेन्शनमध्ये जातात. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते ती आर्या किचनमध्ये आलेली असते. पाणी पिण्याचं फक्त निमित्त असतं. तिला खरं तरी ते जीवानंदिनीने तिच्यासाठी जो काही टिफिन बनवून घेऊन आलेला असतो
तो रिकामा इथे ठेवायचा असतो आणि हे सगळं काही तिचं गपचूप सुरू असतं. आता आर्यावर लक्ष असतं ते म्हणजे ओसवात्याचं. आर्या किचनमध्ये निघून जाते तेव्हा ओसवात्या आतमध्ये येतात आणि त्या टिफिनकडे बघून म्हणत असतात, हा टिफिन तर जीवानंदिनी त्या दिवशी घेऊन गेले होते ना, मग ही आर्या असं गपचूप का ठेवते? ती बाहेरसुद्धा देऊ शकली असती ना. आणि मगाशी काय म्हटली काव्याला की तिला थंड पाणी प्यायचंय. मग या आर्याचं काय चाललंय? म्हणजे ही खोटं बोलते म्हणजे काहीतरी शिस्त आहे. यांच्या तिघावर चांगलंच लक्ष ठेवायला हवं असंही ते ओसवात्याने ठरवलेलं असतं. आता इकडे परत जीवानंदिनीचा सीन दाखवलेला आहे. आता तो धागा अडकलेला असतो तेव्हा नंदिनीला त्या धाग्याकडे पाहून आठवत असतो. जीवा इथे तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनीचं लक्ष मात्र तिसरीकडेच असतं. तिला आठवत असतं जेव्हा माननीने काव्याने तिला तो धागा बांधलेला असतो, कारण की त्यांच्या बाळाला आणि त्यांना काही होऊ नये त्यासाठी, आणि तो धागा स्पेशल गुरुजींकडून आणलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि जेव्हा तो धागा तिने काव्याला दिलेला असतो आणि तो धागा काव्यालाच दिल्यामुळे तिचा अपघात झालेला असतो आणि त्यानंतर ते मिसकॅरेज, ह्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर आल्या. त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्हाला आठवतंय हा धागा आईने माझ्या आणि काव्याच्या हातात बांधला होता, पण आता या धाग्याचं माझ्या हातात काही काम नाही. आपण हा धागा आर्याच्या हातात बांधूया, कारण की आपलं बाळ तिच्या पोटात आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण आता रिस्क घेऊ शकत नाही. माझं मिसकॅरेज झालं पण आर्याच्या सुरक्षेची जिम्मेदारी आपलीच आहे. आपलं बाळ आहे तिच्या पोटात असंही ते नंदिनी म्हणत असते. जीवा म्हणत असतो, पण कसं हे सगळं करणार? त्यावर नंदिनी म्हणत असते, मला काही माहीत नाही. माझी चोरवट्टी झाली ना, त्यानंतर आपण तिला बेडरूममध्ये बोलूया आणि तिच्या हातात हा धागा बांधूया. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवा म्हणत असतो, नाही आपल्या बेडरूममध्ये अजिबातच नको. गेल्या वेळेस ओसवात्याने काय गोंधळ घातला माहिती आहे ना, आठवतंय ना तुला? असं म्हटल्यानंतर नंदिनीला सगळ्या गोष्टी आठवतात. आता तेव्हा इथे जीवा आणि तिचं बोलणं सुरूच असतं. तितक्या तिकडनं काव्य आलेले असते नंदिनीला बोलवण्यासाठी. आल्याबरोबर नंदिनीकडे पाहते आणि नंदिनीचं कौतुक करत असते. म्हणत असते, किती गोड दिसतेस ताई तू, अगं चल खाली, सगळेजण तुझी वाट बघतात. आणि आई सुद्धा आली. आता नंदिनीने ऐकल्यानंतर नंदिनी विचार करत असते, अरे देवा, आई आली आहे का? आईला सर्व गोष्टी आम्ही सुरू केली हे माहीत नाही, तिला कसं सांगू हे सगळं काही, असं म्हणून तिला टेन्शन येतं. इकडे खाली सगळेजण जमा झालेले असतात. इकडे शारदाशी माननी बोलत असते. ती म्हणत असते, काय हो तुम्ही असं, तुम्ही येत जा ना अधूनमधून, काव्याच्या चोरवटीला आलतात आणि त्यानंतर डायरेक्ट आता मुलींना आठवण येते व तुमची. असं म्हटल्याबरोबर आता शारदाला सगळ्या गोष्टी आठवतात. जेव्हा काव्याच्या चोरवटीला आल्यानंतर जेव्हा नंदिनीच्या खोट्या फुटाचं सत्य शारदाला कळलेलं असतं. आता शारदा मनातच विचार करत, काय माझ्या नंदिनीच्या आयुष्यात खरंच आत्ता कुठे सुख आलं होतं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी, मिसकॅरेज आणि ही लपवाछपी, काव्यासाठी हे सगळं काही किती दिवस आणि काय काय करावं लागेल, एवढं सगळं करून सुद्धा आज चोरवटीसाठी ती तयार झाली. तिच्या काय मनाची अवस्था झाली असेल असे ते शारदा विचार करत असते. तितक्यात जिकडनं काव्या आणि नंदिनी आलेले असतात. दोघी छान सुंदर अशा दिसत, सगळ्यांचंच लक्ष त्या वेधून घेत असतात. माननी म्हणत असते, बघा माझ्या सुना आल्या. तेव्हा खरं तर इकडे जीवा आणि पार्थ आपल्या आपल्या बायकाकडे पाहतच असतात. म्हणजे जीवा नंदिनीकडे एकटक पाहत असतो आणि पार्थ काव्याकडे एकटक पाहत असतो. आता या दोघींना पाहून माननीला आठवत असतं की यांची नजर काढायची होती. मीठ आणि मोहरी मी किचनमध्येच विसरले, घेऊन येते आत्ता. असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते, तुम्ही राहू द्या, मी घेऊन येते, भेटेल मला, किचनवरच आहे ना, येते मी, तुम्ही थांबा इथेच. असं म्हटल्यानंतर शारदा ते आणण्यासाठी निघून जाते. आता इकडे यांच्या खानाखुणा सुरू असतात. पार्थ काव्याला खानाखुणा करत असतो तेव्हा काव्या लाजत असते. जीवा म्हणत असतो, माझी बायको काय सुंदर दिसते ना. त्यावर पार्थ म्हणतो, हां मग माझी सुद्धा बायको काय कमाल दिसते. असं म्हणून दोघांचं कौतुक करणं सुरू असतं, त्यांच्याकडे पाहणं सुरू असतं. आणि ह्या दोघी सुद्धा इथे लाजत मुरडत असतात एकमेकीकडे पाहत. आता हे सगळं काही माननी पाहते आणि माननी म्हणत असते, काय चाललंय रे तुमच्या दोघांचं गदाड्यांनो, तुम्ही जा बरं तिकडे. असं माननी त्या दोघांवरती जरा ओरडलेली असते. आता माननीने नंदिनीला आवाज दिलेला असतो, तिचं कौतुक करत असते, किती गोड दिसतेस ग नंदिनी, कुणाचीही नजर नको लागायला तुला, असंही ते तिला म्हणत असते. आता ती चोरवटीला तिला घेऊन जाणार असते. इकडे मात्र वसवाने रम्याचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्यांच्याकडे बरोबर लक्ष असतं. जीवाचं मात्र सगळं लक्ष नंदिनीकडेच असतं. तेव्हा आर्या येते आणि आर्या जीवाचा हात धरते आणि त्याला साईडला घेऊन जाते. आता ह्या दोघांकडे बरोबर वसवाने रम्याचं लक्ष असतं. जीवाचं सुद्धा नंदिनीकडे लक्ष असतं. जीवा म्हणत असतो, माझी बायको काय कमाल दिसते ना. त्यावर आर्या म्हणते, हो ती तर दिसतेस, मात्र तू सुद्धा हँडसम दिसतो आणि हँडसम मुलासाठी छान असा बुके. असं म्हणून जीवासाठी त्यांनी एक बुके आणलेला असतो, त्यात गुलाबाचे फूल वगैरे असतात. आता ही आर्या जीवाच्या प्रेमात पडले हे दिसतेच आपल्याला. आता जीवाचं मात्र सगळं लक्ष नंदिनीकडे असतं. त्यातलंच एक गुलाब घेतो आणि नंदिनीकडे जातो. आता हे सगळं काही पाहून ते आर्याचा जळफाट होत. आर्याला ही गोष्ट अजिबातच पटली नसते. जीवा मागे लपत ते गुलाबाचं फूल लेतो आणि नंदिनी पुढे ठेवतो आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी सगळेजण पाहत असतात. नंदिनी सुद्धा लाजलेली असते. आर्याला मात्र अजिबात पटलेलं नसतं. आता हे सगळं काही होत
होत असताना इकडे जो काही पार्थ असतो याचा व्हिडिओ काढत असतो. सगळेजण त्यांच्या दोघांसाठी टाळ्या सुद्धा वाजवत असतात. जीवा गुडघ्यावर बसून तिला फुल देतो आणि तिला ब्लँकेट सुद्धा दिलेले असते. नंदिनी लाजतच म्हणत असते, काय जीवा तुमचं हे सगळं काही. जीवा सुद्धा हसत असतो. मात्र इकडे वसू आणि रम्याला ह्या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो. वसू डोक्यावर हात ठेवत असते आणि म्हणत असते, हे सगळं काही चार सौगात करायची काय गरज आहे यांना. आणि रम्या सुद्धा वाकडं तिकडं तोंड करत असते. इकडे माननी म्हणत असते, जीवा झाला का तुझा रोमॅन्स झाला सगळ्यांसमोर करून. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो झाला. आता ह्यांचा रोमॅन्स पाहून इकडे आर्याला मात्र फार त्रास होतो. हे सगळं काही बघवत नसतं तिला. इकडे सगळ्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. काव्या म्हणत असते, नंदिनी ताई आणि भाऊजी तुमचा असाच रोमॅन्स राहू द्या बरं का कायम. त्यावर पार्थ म्हणतो, काय काव्या, म्हणजे मी जेव्हा रोमॅन्स करतो तेव्हा मात्र तुम्ही मला थांबवता आणि यांना बरं सांगताय आता. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, काय पार्थ, हे कशाला बोलायची गरज आहे तुम्हाला. आता ह्यांच्या दोघांचं हे बोलणं रम्याला अजिबात आवडत नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, काही म्हणा आई, पण तुमचे हे दोन्ही मुलं अगदी त्यांच्या बाबावर गेलेत. असं म्हटल्यानंतर आता माननी म्हणत असते, हो मग त्यामुळे तर त्यांना आज मीटिंगला पाठवलंय, नाही तर इथं असते ना तर 16 वर्षाच्या पोरासारखे इकडे तिकडे फिरत राहिली असते. म्हणजे काय, यांच्या छान गप्पा रंगलेले असतात बरं का. विषय कुठला कुठे गेलेला असतो. तितक्यात नंदिनीचं शारदाकडे लक्ष जातं आणि शारदाकडे जाऊन म्हणत असते, आई तू आलीस. मी बाबांशी बोलले तर बाबा म्हटले तुला जरा कणकी नाही, मला वाटलं तू येणार नाहीस. असं म्हटल्यानंतर आता शारदाचा एक शब्दही बोलत नाही, कारण की शारदाला माहीत असते की नंदिनीचं मिसकॅरेजचं सत्य आणि या चोरवटीचं सत्य. आता शारदा एकही शब्द बोलत नाही. मात्र माननी म्हणत असते, असं काय बोलतेस नंदिनी, अगं लेकीची चोरवटी म्हणल्यानंतर आईने यायलाच हवं का नाही. मानींचे हे शब्द ऐकल्यानंतर आता दोघी एकमेकीकडे पाहत असतात. आता इकडे आर्या सुद्धा समोर आलेली असते. शारदा तिला पाहते आणि म्हणत असते, काय ग आर्या, कित्येक वर्षांनी दिसलीस तू. त्यावर आता आर्या म्हणत असते, हो मी बाळासाठी आले ना. असं म्हटल्यानंतर आता काव्या शारदाकडे पाहते आणि शारदा काव्याकडे पाहत असते. आता इकडे जीवाच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली असते. जीवाला तर टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इकडे विषय बदलते आर्या आणि म्हणत असते, हो ना, म्हणजे काव्या आणि नंदिनीच्या बाळासाठी मी आले. त्यावर काव्यासुद्धा म्हणत असते, हो आई, अगं तुला सांगायचंच राहिलं, आता आर्या आमची डॉक्टर आहे, ती आमची ट्रीटमेंट करणार आहे. असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते, हो का, असं आहे का. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, चला आता बस झाल्या गप्पा, चोरवटीचा कार्यक्रम सुरू करूया आता. असं म्हणून दोघीही समोर येतात. इकडे चोरवटीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. नंदिनी पाटावर बसलेली असते आणि माननी तिला हळदी कुंकू वगैरे लावत असते. हे सगळं काही इकडे वसू आणि रम्या सुद्धा पाहत असतात. हे सगळं काही होत असताना खरं तर नंदिनीला सर्व गोष्टी आठवत असतात. म्हणजे तिच्या आयुष्यात बाळ येण्यापासून जी काही प्रोसेस झाली, म्हणजे जेव्हा तिला प्रेग्नेंट आहे हे कळलं, बाळासाठी तिने जे काही केलेलं असतं, बाळासाठी व्रत केलेले असतात, ह्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येत असतात. शारदा आल्यानंतर तर तिला जास्त भावूक झालेलं असतं, कारण की ह्या सर्व गोष्टी शारदाला चांगल्याच माहीत असतात. जेव्हा जीवाने तो पाळणा आणलेला असतो, त्यानंतर तो पाळणा कशा प्रकारे त्यांनी परत त्या अडगळीच्या खोलीत ठेवला, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि तिला त्रास होत असतो. सगळ्याच जणी एक एक करून तिची ओटी भरत असतात. मात्र नंदिनीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं. तिला वाटत असतं, मी प्रेग्नेंट नसताना सुद्धा माझी ओटी भरली जाते. हे सगळं काही कसं आणि का झालं असेल आणि हे कित्येक दिवस आणखी लपवायचं हेच तिला कळत नसतं. ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागात आपण पाहत शारदा नंदिनीला साईडला घेऊन म्हणत असते, काय ग आर्याचं आणि जीवाचं काय चाललंय, म्हणजे जीवा एवढा आर्यामध्ये का गुंतत चाललाय, तो तिच्या मागे मागे काय करतोय. असं इथे शारदाने विचारल्यानंतर नंदिनीला सुद्धा टेन्शन येतं आणि ती सुद्धा विचार करते या गोष्टीवर. इकडे जीवा नंदिनी सुद्धा वर जात असतात तेव्हा पारचं बरोबर लक्ष असतं. पार त्यांच्याकडे पाहतच असतो, त्यांच्या मागे जाणारच असतो. तेव्हा खरं तर त्याचा पाय चुकून रम्याच्या पायावर जातो. तेव्हा खरं वसू फार चिडते बरं का, जोरात ओरडत असते, पार तुला कळत नाही का रे, आत्ताच माझ्या लेकीचा पाय बरा झालाय. असं म्हटल्यानंतर काव्यामध्ये पडते आणि काव्या म्हणत असते, वसूताई तुमच्या लेकीचा आत्ताच पाय बरा झालाय ना, मग जा शेका आणि तुमचं तोंड सुद्धा, तुमचा घसा सुद्धा जरा चांगला शेका. असं इथे उलट उत्तर काव्याने दिलेलं असतं. इकडे पार त्यांच्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि पुढे पाहतो तर काय, ते पाहून त्याला धक्का बसलेला असतो. आता या सर्व गोष्टी काय आणि कशा आहेत हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर